नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर वैभव दायगुडे, गोदरेज पशु आहार. आज आपण उक्कलगाव या ठिकाणी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण श्री गणेश मोरे यांच्या गोठ्यावर आज आपण आलेलो आहोत. तर या गोठ्यामध्ये नमस्ते गणेश साहेब. नमस्कार. गोठ्यामध्ये आपल्या आता टोटल गायी किती आहेत? माझ्याकडे दुधावरच्या 18 गायी आहेत आणि कालवडी लहान मोठ्या 15 आहेत. बर. कालवडींना आता खाद्यामध्ये आपलं काय काय चालू आहे? आपण आपलं गोदरेज कंपनीचं जे स्टार्टर शक्ती म्हणून येतं ते सुरुवाती 6 महिन्यापर्यंत वापरतो. 6 ते लागवडीपर्यंत ग्रोवर वापरल्या जातं आणि पहिलरू गामन कालवडींसाठी हिप्पर वापरतो आणि ज्या ड्राय मध्ये गामन असतात म्हणजे दुसऱ्या वेतानंतर ज्या बरोबर, आठवल्यानंतर आटलेल्या त्यांच्यासाठी गायींना आपण ट्रांजिफिड्स D60 ट्रांजिफिट म्हणून D60 वापरतो. देत आहे. ठीक आहे. आणि आता टोटल 18 गायींमध्ये दुधावरच्या गायी किती आहेत आता सध्या आता आपल्याकडं? आपल्याकडे दुधावरच्या 12 गायी आहेत. 12 गायी आहेत. तर दुधावरच्या गायींना आपण आता सध्या काय चालू आपण केलेलं आहे? आता म्हणजे आपण सध्या आता 1 महिन्यापासून धनवृद्धी गोदरेजचं नवीन खाद्य आलेलं आहे ते 1 महिन्यापासून चालू केलेलं आहे 12 गायी. ठीक आहे. कसा रिझल्ट वाटला याचा? काय फरक जाणवला आपल्याला तुम्हाला? मागील दूध उत्पादनापेक्षा 2 ते 3 लिटर दुधात वाढ आणि बरोबर. दुधात सातत्य तयार झालं. ओके. म्हणजे गाय गाभण राहण्यापर्यंत एकसारखं दूध मिळतं आणि दुधाची गुणवत्ता पण चांगली. फॅट 3-8 पर्यंत आणि SNF 8 पर्यंत 8-5 पर्यंत मिळतो. बरोबर. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता की गोठ्यामध्ये साहेबांनी लहान कालवडींसाठी स्टार्टर ग्रोवर हिपर आटलेल्या गायींना जे ट्रांजिफिट खाद्य सुरू केलंय आणि याच्यानंतर जे दुधावरच्या ज्या गायी आहेत त्यांना जे गोदरेज धनवृद्धी हे खाद्य वापरल्यापासून त्यांच्या गोठ्यामध्ये 2 ते 3 लिटरची दुधाची वाढ प्रति गाय झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोठ्यामध्ये ग्रुपिंग सिस्टम केलेली आहे. हाय इल्डर काऊज, मिड इल्डर काऊज आणि लो इल्डर काऊज आणि याच्यामध्ये ग्रुप वाईज आपण रेशन बॅलन्सिंग प्रोग्राम राबवून याच्यामध्ये फिडिंग सिस्टम सुरू केलेली आहे. तर नक्कीच गोदरेज धनवृद्धीचा जो श्री गणेश मोरे साहेबांना जो रिझल्ट आलेला आहे तो नक्कीच त्यांना आपल्याबरोबर जो शेअर केलेला आहे सर्वांनी याचा उपयोग गोठ्यामध्ये करून बघावा आणि गोदरेज धनवृद्धी वापरून बघावा.